तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, नितीन ॲग्रो जर्नी या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण नारळ झाडांचे फायदे किंवा झाड हे आपल्या शेतीसाठी किती फायदेशीर ठरू शकतं ह्या गोष्टी आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. खास करून कोरडवाहू क्षेत्र जिथं आहे, अल्पभूधारक शेतकरी जिथं आहेत, ज्यांना पाण्याचं थोडंफार प्रमाण आहे पण मोठं पीक काही घेऊ शकत नाही ऊसासारखं किंवा इतर काही लागवड करू शकत नाही, तर त्यांना झाडे ही त्यांच्या जमिनीसाठी किती उपयुक्त ठरू शकतात आणि झाडांमुळे त्या जमिनीत होणारे बदल, पाण्याचा वाढणारा स्रोत याचे सर्व प्रकारचे फायदे आपण ह्या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. तर नारळ झाडांचे प्रमुख फायदे आपण यातून जाणून घेणार आहोत. पहिला म्हणजे नियमित उत्पादनाचा स्रोत यातून तयार होतो. त्यामध्ये नारळाचे झाड हे वर्षभर आपल्याला कंटिन्यू उत्पन्न देतं. एकदा झाड व्यवस्थितरित्या वाढल्यानंतर दर महिन्याला नारळ झाड पीक देतं. त्यातून आपल्याला आपण दीर्घकालीन उत्पन्न यातून मिळू शकतो. तसा दुसरा मुद्दा म्हणजे आपल्याला दीर्घकालीन उत्पन्न मिळवण्याचा एक स्रोत यातून तयार होतो. तो म्हणजे नारळाचं झाड 50 ते 70 वर्ष जगतं. त्याचं लाईफ, त्याचं आयुष्य असतं. आपण दीर्घकालीन हे उत्पन्न यातून मिळवू शकतो. सर्वात मोठा तिसरा मुद्दा म्हणजे आपण नारळ झाडात सुरुवातीच्या वर्षामध्ये ठराविक बरीच जागा मोकळी असते. त्यामध्ये आपण आंतरपीक घेण्याची संधी आपल्याला उपलब्ध होते. त्यामध्ये हळद असो, भाजीपाला, डाळींची पिके, चारा असो, अशा पद्धतीनं आपण आंतरपिकातून देखील चांगल्या पद्धतीनं उत्पन्न यातून घेऊ शकतो. तर चौथा महत्त्वाचा मुद्दा, जमिनीची आर्द्रता टिकून राहते. नारळाची पाने, झावळ्या, पालापाचोळा पडल्यामुळे मातीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते. जमिनीचं जे बाष्पीभवन आहे ते पूर्णपणे कमी होतं. त्याचबरोबर जे जमिनीचं तापमान आहे ते नियंत्रित राहण्यास मदत होते. आणि पाचवा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जमीन सुपीक, माती सुपीक होण्यास मदत होते. गळून पडलेली पाने असोत, सेंद्रिय अवशेष हे कुजून एक नैसर्गिक खत त्यामधून तयार होतं आणि ह्याचा परिणाम आपल्याला मातीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यास मदत होते. आणि त्याचप्रमाणे सहावा मुद्दा, पाणी जमिनीतील पुनर्भरणास मदत होते. जमिनीतील पाण्याचा स्रोत वाढवण्यास मदत होते. तर भूजल पातळी सुधारण्यास झाडांची खूप आपल्याला मदत होते. तसेच जमिनीतील पाण्याचा निचरा जो आहे तो दीर्घकालीन वाढण्यास देखील मदत होते. तर सातवा महत्त्वाचा मुद्दा, वाऱ्यांपासून संरक्षण करतात नारळाची झाडे. नारळाची झाडे ही शेतीच्या आजूभोवती असल्यामुळे वाऱ्यांचं जे येणारा वाऱ्यांचा वेग आहे तो कमी करून इतर पिकांना आपल्याला त्यांना संरक्षण होते. त्याचबरोबर विविध उत्पादनाचा स्रोत नारळाच्या माध्यमातून तयार होतो. तो म्हणजे शहाळे, सुका नारळ, खोबरेल तेल, नारळाची शेंडी, नारळाची करवंटी, नारळाच्या झावळ्या, या अनेक गोष्टीतून आपल्याला नारळाच्या झाडांचा फायदा हा होतो. नववा मुद्दा म्हणजे कमी मजुरीमध्ये, कमी मॅनपॉवरमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करता येतं. इतर पिकांच्या तुलनेच्या माध्यमातून आपण नारळाच्या झाडं कमी मेहनतीमध्ये जास्त उत्पन्न उपलब्ध करून देऊ शकतात. तसेच 10वा मुद्दा म्हणजे हवामानात जो वारंवार बदल होत असतो त्याला स्थिरता, त्याला टिकाऊ पर्याय म्हणजे नारळ झाड. नारळ झाड हे एकदा स्थिर झाल्यानंतर आपल्याला दीर्घकालीन उत्पादनाचा, मी सांगितल्याप्रमाणे, तो स्रोत उपलब्ध करून देतं. त्याचबरोबर नारळ बागेसाठी अनेक प्रकारे नारळाचे जे जमिनीचं बाष्पीभवन, जमिनीची जी आर्द्रता निघून जाते किंवा जमिनीची जी उष्णता वाढलेली असते, ही जमीन अगदी सुपीक आणि पाण्याचा स्रोत वाढवण्यासाठी नारळाची झाडे ही खूप फायदेशीर आणि उपयुक्त ठरतात. तर अशा पद्धतीनं आजचा हा आपला विषय जो होता तो कोरडवाहू शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी यांच्यासाठी फार गरजेचा होता. आणखी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
शेतीविषयक नवनवीन असेच प्रयोग, नवनवीन नारळ बागेसाठी लागणारी मदत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला वेळोवेळी होत राहील. यासाठी सर्वांचे मनपूर्वक आभार, मनपूर्वक धन्यवाद. जय किसान.